ये बाळा, ये इकडे. संदीप आलाय का? संदीप बोलो. संदीप मनोज या. हे आज सोन्याचा हल्ला रे तुझा. सोन्याचा आहे. पंखे बंद करून टाक. तुम्ही सांगा मला कोण इथून जा. सुरू करायचं का नाही? आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे ही खरं तर ठरली होती माझी रविवारी घ्यायची, परंतु तुमच्याच चॅनलमधल्या लोकांनी मला सांगितलं की रविवारी घेऊ नका, कारण तुमच्या चॅनलवरचे प्रोग्राम काहीतरी वेगळे असतात, सोमवारी घ्या. म्हणून कालची पत्रकार परिषद ठेवली, परंतु मुंबईत खूप पाऊस असल्यामुळे तुमच्यातल्याच परत लोकांनी सांगितलं की आज नका घेऊ, उद्या घ्या. आणि म्हणून ती आज पत्रकार परिषद मी घेतोय. विषय आहे प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक बंदी. या विषयावरती अधिकृत पक्षाची भूमिका म्हणून ही मी जे आज बोलतोय ती आजच येईल. मला काही जणांनी मला काही व्हॉट्सॲप दाखवले, काही गोष्टी दाखवल्या की प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही वापरणार म्हणजे वापरणारच वगैरे असं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती काही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. आणि ते कोणीतरी टाकलं तुमच्या मोबाईल काय ते व्हॉट्सॲपवरती आणि ते फिरायला लागलं. आणि म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे मी त्याच दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो रविवारी. ते रविवार नाही, मग सोमवार नाही तर मंगळवार असं ते झालं. मला असं वाटतं 23 जूनला महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी सुरू झाली आणि प्लास्टिक बंदीनंतर अनेक लोक कारवाईसाठी पुढे 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 अनेक दुकानांमध्ये अनेक ठिकाणी जायला लागले. 5,000 रुपयाचा दंड, तो नाही भरला तर मग काय 10,000 रुपयाचा दंड, मग तो नाही भरला तर काय 25,000 रुपयाचा दंड आणि मग त्याच्याबरोबर शिक्षा वगैरे. लोकांमध्ये संभ्रम होता, लोकांमध्ये एक भय होतं, भीती होती. मला या संपूर्ण अख्ख्या प्रोसेसमध्ये एवढं मला समजलं नाही की अशी प्लास्टिक बद्दलची काय घाई होती. जगभरामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारची गोष्ट होते त्यावेळेला त्यांना एक तर तुमचंच काहीतरी चाललेलं असतं. इथे कुठेतरी काहीतरी म्हणे कुठच्या दुकानदारांनी विचारलं की आता आम्ही मग काय करायचं, तर त्यांनी सांगितलं वरळीला जा. तर तो बोलला वरळीला काय आहे, तर वरळीला म्हणे एक्झिबिशन लागलंय आणि त्याच्यात सगळी माहिती मिळेल. म्हणजे वरळीला एक्झिबिशन लागलंय हे देखील महाराष्ट्रामध्ये पिशव्या बंदी करताना किंवा कुठचीही प्लास्टिक बंद करताना जर समजा लोकांना माहिती नसेल
की अशा प्रकारचं एक्झिबिशन लागलंय, अशा प्रकारे तिकडे माहिती मिळते, हेच जर समजा लोकांना माहिती नसेल तर लोकांनी काय करायचं? आणि सगळेच जण काय खिशामध्ये 5-5 हजार रुपये घेऊन फिरत नसतात. मला पहिला प्रश्न हा पडतो की प्लास्टिक बंदी करायची की नाही करायची? जगभरामध्ये प्लास्टिकवरती बंदी आणताना त्याची काय प्रोसेस असते? जगातल्या प्रत्येक देशामध्ये प्लास्टिक चालतं, प्लास्टिक वापरलं जातं. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी आहे, देशात आहे? देशात नाही, फक्त महाराष्ट्रात आहे. असं जाहीर केलंय. 17 अशाच प्रकारची प्लास्टिक बंदी होती तिकडे. प्लास्टिक बंदी आहे, येतो पुढे, मी त्या विषयावरती येतो. या संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या अख्ख्या विषयामध्ये 23 तारखेला सुरू झाल्यापासून आज काय 26 तारीख आहे, मुख्यमंत्र्यांचं याच्यावरती एकही स्टेटमेंट नाही. हा सरकारी निर्णय आहे का एका नुसता खात्याचा निर्णय आहे? आणि ज्या प्रकारचा लोकांना त्रास होत आहे, प्लास्टिक बंदी हे कसं आहे, प्लास्टिक बंदी लोकांना असं वाटतं पटकन वा छान निर्णय, प्लास्टिक बंदी झाली पाहिजे, परंतु संपूर्ण तुमचं आयुष्य हे प्लास्टिकने गुंडाळलेलं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही प्लास्टिक वापरणार नाही आहात, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे प्लास्टिक चालेल आणि हे प्लास्टिक चालणार नाही म्हणजे काय? प्लास्टिक बंदी आहे की नाही आहे? मग जर प्लास्टिक बंदी असेल तर सगळंच प्लास्टिक बंद झालं पाहिजे. मग तुमचे खाजगी काय, तुमचे वेफरची पाकिटं, त्याला मुभा आहे. म्हणजे जे तुम्ही छापलेत तेच मी सांगतोय, वर्तमानपत्रांमध्ये आणि काही ठिकाणी जे आले किंवा तुम्हाला जी काय पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं गेलं असेल ते. या सगळ्या अख्ख्या प्रकरणामध्ये अनेक मेसेजेस फिरत होते, अनेक गोष्टी फिरत होत्या वगैरे वगैरे. हे सोडून द्या. मला स्वतःला काही जे प्रश्न पडले ते प्रश्न मी जरा आपल्यासमोर जरा मांडणार आहे. त्यातला ज्यांच्याकडे हे खातं आहे, रामदास कदम, पर्यावरण वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे येतात. महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा नद्या या दूषित आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सांडपाणी सोडलं जातं. अगदी तुम्ही मुंबईतलं घ्या, पुण्यातल्या घ्या, तुम्ही गोदावरी घ्या किंवा कुठच्याही नद्या घ्या, त्याच्या साफसफाईबद्दल ते बोलले होते. त्याचं काय झालं? अनेक इंडस्ट्रीज अशा आहेत की त्या इंडस्ट्रीजचं पाणी, अनेक उद्योगधंद्यांचं पाणी हे त्या नद्यांमध्ये सर्रास सोडलं जातं. त्या नद्यांमध्ये सोडल्यामुळे अनेक अशा प्रकारचे आजार होतात, अनेक गोष्टी होतात, परंतु त्या जाहीर केल्या गेल्या, पुढे त्याच्यावरती काही झालं नाही. आज प्लास्टिक बंदीचा जो काही निर्णय घेतला गेला आहे, मला असं वाटतं ही पहिली जबाबदारी ही या राज्यातल्या सर्व महानगरपालिकांची येते. आणि महानगरपालिका त्यांची जबाबदारी पूर्ण पाळत नाहीत किंवा करत नाहीत, प्रामाणिकपणे ती गोष्ट करत नाहीत, आणि याच्यामुळे हा सगळा कचरा आणि या सगळ्या गोष्टी साचल्या जातात. महानगरपालिका स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी लोकांवरती पिशवी किंवा प्लास्टिक बंदीच्या गोष्टी आणते का? तर हो. त्याचं उत्तरच हो असं आहे. मुळात प्लास्टिकमुळे निर्माण होणारा कचरा, लोक रस्त्यावरती प्लास्टिक टाकतात, पिशव्या टाकतात, इतर गोष्टी टाकतात. महानगरपालिकेने सर्व शहरांमध्ये ज्या प्रकारच्या कचरा कुंड्या, काय डस्टबिन बॅग्स आणि मोठ्या असतात त्या, या सगळ्या कचरा कुंड्या किती उभ्या केल्या आहेत? साधा आपण नुसतं एक शिवाजी पार्क मैदानामध्ये जर समजा राऊंड मारली तर तुमच्या लक्षात येईल, किंवा इथे तुम्ही दादर चौपाटीला गेला तर तिकडे तुमच्या लक्षात येईल. परदेशातल्या लोकांच्या, परदेशातल्या घडणाऱ्या गोष्टींचं जर समजा तुम्ही अनुकरण करणार असाल तर मला असं वाटतं परदेशामध्ये कुठच्या प्रकारच्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याही महानगरपालिकेने आणि सरकारने पाहिल्या पाहिजेत पहिल्यांदा.
तुम्ही कुठच्याही प्रकारच्या डस्टबिन देणार नाहीत. कुठच्याही तुम्ही तिथे तर जवळपास साधारणपणे 25 फुटावरती कचरा कुंड्या असतात. तुम्हाला ते आपल्याकडे महाराष्ट्रात दिसतंय का? महाराष्ट्रामध्ये जर समजा शहरांमध्ये ही परिस्थिती असेल की तिकडे तुम्हाला कचरा कुंड्या दिसत नाहीयेत, तर महाराष्ट्रातल्या इतर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कचरा कुंड्या कुठून दिसणार आहेत? आणि या कचऱ्याचं काय करायचं हाच मुळात सरकारने त्याचा निर्णय घेतलेला नाहीये. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची डम्पिंग ग्राउंड्स. हा मुंबईचा डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे, ठाण्याचा आहे, पुण्याचा आहे, इतर सगळे आहेत. या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सवरती त्या जी जागा आहे त्याच्या भोवती उद्या इमारती उभ्या राहतात आणि मग त्या जागेवरती कुठच्या तरी बिल्डराचा डोळा येतो. मग कोणीतरी त्या सगळ्या राजकीय त्याला पाठपुरावा सगळा होतो आणि मग ते डम्पिंग ग्राउंड तिकडनं उठवून दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव येतो. आज मी तुम्हाला, आम्ही ज्यावेळेला नाशिकमध्ये होतो त्यावेळेला नाशिकमध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये काय केलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे इथे. आज नाशिकमध्ये देखील हीच परिस्थिती होती. तिथे देखील एक डम्पिंग ग्राउंड होतं, त्याचाही देखील वाट लागलेली होती. परंतु त्या नाशिकमध्ये आम्ही ज्या गोष्टी सोयी आणल्या त्या मी तुम्हाला थोडक्यात इथे मी तुम्हाला जरा वाचून दाखवणार आहे. मला तुमच्यापैकी अनेकांना मला कल्पना आहे, तुमचे चेहरे बघून, चित्रकार असल्यामुळे मला कल्पना आहे की तुम्हाला ह्यात किती इंटरेस्ट आहे आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारायचे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ते आपण नंतर बोलू. आमचे एक तर पहिले म्हणजे तुम्हाला सांगतो, पुण्यामधले आमचे नगरसेवक आहेत वसंत मोरे आणि बाबू वागसकर. यांनी संपूर्ण त्यांच्या विभागातला कचरा गोळा करून त्याच्यापासून खत निर्माण होईल याचे प्रकल्प त्यांच्या वॉर्डामध्ये सुरू केले. नाशिकमध्ये कचरा गोळा करून त्याचं खत इंधन बनवणारा एक आदर्श प्रकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात सुरू झाला. हा प्रकल्प कसा चालतो, नक्की काय आहे याच्या डिटेल्स खालीप्रमाणे. आता मी हे जे तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला मुंबईत आढळतं का, ठाण्यात आढळतं का, इतरत्र तुम्हाला आढळतं का? लोकांकडून कचरा गोळा करण्यासाठी ज्या गाड्या नाशिकभर फिरतात त्या गाड्या GPS ने सुसज्ज आहेत. प्रत्येक वॉर्डाला त्याच्या भागात किती वाजता ती गाडी येणार याचं एक शेड्यूल आखून दिलं आहे. त्या शेड्यूलप्रमाणे जर तिथे गाडी त्या वॉर्डात नाही पोहोचली तर सेंट्रल ऑफिसला तत्काळ त्याची माहिती दिली जाते आणि कंत्राटदाराला शो कॉज नोटीस दिली जाते. तसंच एक ॲप महानगरपालिकेने तयार केलं आहे ज्यामध्ये घंटागाडी वॉर्डात येण्याच्या आधी नागरिकांना ज्यांनी ॲप डाउनलोड केलं असेल त्यांना 10 मिनिटं आधी अलार्म जातो, जेणेकरून ते कचरा घेऊन येऊ शकतात. साधारणपणे ओला कचरा विभागून वगैरे दिला जातो. पुढे हा कचरा खत प्रकल्पात नेला जातो जो नाशिक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून ओळखला जातो. फ्रान्सची एक कंपनी आणि एक भारतीय कंपनी ही जानेवारी 2017 पासून हा प्रकल्प चालवत आहे. सुरुवातीलाच या प्लांटची कचरा क्षमता ही 500 मेट्रिक टन आहे. इथे कचरा पोहोचला की ओला आणि सुका करण्याचं पुन्हा एकदा स्क्रीनिंग होतं आणि ओल्यातला अधिक ओला कचरा वेगळा काढून त्याच्यापासून खत करायला सुरुवात होते. या अति ओल्या कचऱ्यापासून खत तयार होण्याची प्रक्रिया 42 दिवसांची असते. हे खत जिल्ह्यातील शेतकरी आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स विकत घेतात. एकूण कचऱ्याच्या 65% हा ओला कचरा असतो आणि 45% सुका कचरा. मग ड्राय कचऱ्यातून प्लास्टिकचं असं मटेरियल ज्याच्यावर प्रक्रिया होऊ शकत नाही किंवा काच किंवा असे काही पदार्थ वेगळे करून त्याच्या इतर साईटवर नेले जातं. उरलेला सुका कचरा म्हणजे प्लास्टिक पिशव्या आणि प्रक्रिया होऊ शकणारं प्लास्टिक यांच्यापासून इंधन बनवलं जातं. या प्लास्टिकची कॅपॅसिटी आहे प्रतिदिन 4 टन प्रोसेसिंगची. या प्लांटमध्ये दिवसाला 1200 ते 1500 लिटर इंधन तयार होतं, जे पेट्रोल आणि डिझेल यांच्यामधलं एक प्रकारचं इंधन असतं. हे इंधन मुख्यतः कंपन्यांना त्यांचे बॉयलर चालवायला उपयोगी असतं. यातलं 500 लिटर इंधन हे महापालिका स्वतःच्या गरजांसाठी घेते आणि उरलेलं कंपन्यांच्या बॉयलरसाठी दिले जातं. तरी पण कपडा किंवा तत्सम गोष्टी यांचे खूप छोटे तुकडे करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून ब्रिक्स तयार करतात आणि या ब्रिक्स बॉयलरसाठी वापरतात. गार्डन वेस्ट म्हणजे झाडं, फांद्या अशांपासून बायोमास इंधन तयार केलं जातं. या सगळ्यांपासून प्रोसेसिंग करून जे बाय प्रॉडक्ट्स तयार होईल त्यातलं महापालिकेला आवश्यक ते देऊन उरलेलं बाय प्रॉडक्ट मग ते खत असो, इंधन असो, बायोमास असो, वरील कंपनी मार्केटमध्ये विकते. प्लास्टिकपासून इंधन हा कठीण पण यशस्वी प्रयोग आहे जो नाशिकमध्ये यशस्वी झाला. मग जर तो नाशिकमध्ये यशस्वी होऊ शकतो या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून, तर मग ही गोष्ट मुंबईत का नाही घडत, ठाण्यात का नाही घडत,
म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सोयी पुरवायच्या नाहीत आणि लगेच तुम्ही लोकांवरती ह्या गोष्टी टाकायच्या की नाही तुम्ही पिशवी वापरली तर तुम्हाला 5,000 रुपये दंड नाही तर 10,000 रुपये दंड. महानगरपालिका सरकार स्वतःचं काम स्वतः नीट करत नाहीये आणि लोकांना कसले दंड लावताय तुम्ही. आज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्लास्टिक वापरलं, प्लास्टिकची पिशवी वापरली तर 5,000 रुपयाचा दंड आहे. अनधिकृत झोपडपट्ट्या ज्या बांधल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आज शहरांमध्ये त्यांना कोणता दंड आहे. या झोपडपट्ट्या तर वसवल्या जातात बाहेरून माणसं आणून. आणि हे महाराष्ट्रामधले मुंबई, पुणा, ठाणा अनेक ठिकाणचे हे सगळे बिल्डर्स ह्या सगळ्या झोपडपट्ट्या वसवतात. मला आठवते मागच्या वेळेला इथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधली एका झोपडीला, ही गोष्ट असेल साधारणपणे 15 वर्षापूर्वीची, एका झोपडीला 1 कोटी रुपये मिळाले होते एका त्या झोपडपट्टी धारकाला. म्हणजे त्यांनी 1 कोटी रुपये घेतले, वरती परत दुसरीकडे गेला आणि झोपडपट्टीतच राहिला. म्हणजे ज्या इतर अनधिकृत गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये सर्रास घडत आहेत त्याच्यावरती सरकार कोणत्याही प्रकारचा दंड आकारायला तयार नाहीये. प्लास्टिकची पिशवी घेऊन जाणारा दुकानदार किंवा सर्वसामान्य माणूस याला तुम्ही 5,000 रुपयाचा दंड लावता. हे अचानक काय झालं. आज लोकांनी समजा चौपाटीवरती किंवा इतर ठिकाणी कुठच्याही अशा ठिकाणी जिथे लोकांची गर्दी जास्ती होते अशा ठिकाणी जर समजा जायचं ठरवलं, त्यांना तुम्ही तिथे कचरा टाकण्यासाठी म्हणून कुठची व्यवस्था केली आहेत का. मला आठवते मागच्या वेळेला इथे मुंबईमध्ये स्टीलचे बस स्टॉप्स आले होते, आठवतं तुम्हाला. ते एका रात्रीत चोरीला गेले. का चोरीला गेले, कसे चोरीला गेले हे कोणी पाहायचं. आज साधारणपणे 1.25 कोटीच्या मुंबईमध्ये, म्हणजे महाराष्ट्र काढा साधारणपणे 11, 11.5, 12 कोटीचा महाराष्ट्र, फक्त 1.25 कोटीच्या मुंबईमध्ये हे सगळं पाहण्यासाठी माणसं किती तर 200. हा सगळा फार्स आहे. उद्या 1 महिना 1.5 महिन्यानंतर हे सगळं शिथिल करत जाणार. आता जसं जसं बोललं जातंय तसं असं एक एक गोष्टी. आजच मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आहे, दुकानदारांना काहीतरी सांगितलंय की तुम्ही पिशव्या वापरू शकता. म्हणजे तेच ना, म्हणजे हे सगळं हळूहळू हळूहळू हळू मला ज्या प्रकारच्या बातम्या कानावरती आल्या त्या अत्यंत भयानक आणि भीषण आहेत की ह्या सगळ्या प्लास्टिकचे जे व्यापारी आहेत यांच्याकडनं निवडणुकीच्या फंडासाठी मागणी केली गेली आणि हे जोरात करायचं आणि मग हळूहळू लोक जसं जसं विसरतात, आपल्याकडे काय सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात, तसं साधारणपणे महिना 1.5 महिना 2 महिन्यानंतर ते हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी परत येणार. कोणी बघायला कोणीच नाहीये. मंत्री काय प्रत्येक दुकानात जाऊन बघणार नाहीये. हे म्हणजे सगळं ते नोटबंदी सारखंच झालं. एका रात्रीत नोटा बंद करायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी कळते तुमच्या ATM मध्ये ती 2,000ची नोट जात नाही. कुठच्याच गोष्टी तुम्ही अगोदर त्याची पूर्वतयारी केलेली नाहीये आणि पूर्वतयारी न करता रोज कोणतरी बोललं की मग एक गोष्ट मागे घ्यायची, अजून कोणतरी बोललं की एक गोष्ट मागे घ्यायची. आणि लोकांना काही अनेक लोक असे असतात की बाबा काय कुठेही काही गोष्टी टाकतात, परंतु सर्व जर तुम्ही जास्ती करून लोकांना बघितलं की त्यांना कचरा टाकायचा आहे कचरा कुंडीमध्ये, कचरा कुंड्या तर पाहिजेत. ही सोय मला असं वाटतं महानगरपालिकांनी, सरकारने ह्या गोष्टी पहिल्यांदा केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं ह्या गोष्टींना तुम्ही हात घातला पाहिजेत. तुम्ही कोणत्याही गोष्टी पुरवणार नाही आणि तुम्ही कुठच्याही गोष्टी न पुरवता तुम्ही जर समजा अशा प्रकारे जर लोकांवरती जबरदस्ती करणार असाल की 5,000 रुपये भरा आणि 10,000 रुपये भरा, कशाला कोण भरतील. प्लास्टिक बंद झालं पाहिजे का, कोणतं प्लास्टिक बंद झालं पाहिजे का, कशासाठी बंद झालं पाहिजे, त्याच्यावरती प्रोसेस होऊ शकते का, तुम्ही प्रोसेसिंगसाठी काही करताय का. जगभर ह्या प्रकारचे गोष्टी प्रत्येक देशाला भेडसावत आहेत हे विषय. मग ते काय वागतायत, ते कसे वागतायत, ते कसे करणार आहेत ह्याचा काही विचार काही नाही. आणि म्हणून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नागरिकांनी प्लास्टिकचा वापर अत्यंत योग्य रीतीने केला पाहिजे. कुठेही तो कचरा टाकता कामा नये. आपणच कचरा टाकतो आणि मग आपलीच शहर आपण घाण करतो. मला असं वाटतं मी मागच्या वेळेला एक जे ॲस्थेटिक सेन्स म्हणजे वरची मी जी
एक डॉक्युमेंटरी केली होती 16 मिनिटाची. याच्यामध्ये मी हेच सांगितलं होतं की जसं आपण आपलं स्वतःचं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपण आपल्या घराबाहेरचा परिसर का नाही स्वच्छ ठेवत. जर तो परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर मला असं वाटतं असल्या बंद्या बिंद्या येण्याची वेळच येणार नाही. लोकांनी ह्या गोष्टींची जबाबदारी नीट काय त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे, जबाबदारी नीट वागलं पाहिजे. तसंच सरकारनेही वागलं पाहिजे. आणि म्हणून मी आता ज्या काही गोष्टी बोललो तुम्हाला की काही बाबा तुमच्या हे तुमचे तेच म्हणजे अनेक गोष्टी आल्या होत्या त्याच्यामध्ये. रस्त्यांमधले खड्डे आहेत, या खड्ड्यांवरती काही बाबा त्याच्यावरती कोणाला दंड आहे का, त्याच्यावरती कोणाला दंड नाही. नाम तर आमचा संदीपने मागे त्या एका कंत्राटदाराला उभं केलं होतं. केवढा गजब, केवढा गदारोळ की असं कसं कंत्राटदाराला खड्ड्यात कसा काय उभा केला. म्हणजे कंत्राटदाराने खड्डा केलेला चालतो, पण कंत्राटदाराला खड्ड्यामध्ये उभं केलं की ते चुकीचं. हे रस्ते नीट करणार नाहीत, लोकांना फुटपाथ देणार नाहीत, लोकांना सांगणार तुम्ही फुटपाथवरून चाललं पाहिजे, फुटपाथच नसतात अनेक ठिकाणी. म्हणजे सरकारने सरकारची जी कामं आहेत ती जर पहिल्यांदा नीट केली आणि मग जर समजा लोकांना उपदेश केले तर माझं काही म्हणणं नाही आहे. पण सरकार कोणतीच गोष्ट करणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार. कोणी चुका केल्या कंत्राटदारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणार, पण बघत बसणार की कोण लोक प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन चाललेत ते. प्लास्टिकवरती बंदी करताना तुम्ही त्याला पर्याय काही आणलात का. आज तुम्ही अहो हे तुम्ही कॅमेरे घेऊन येता ना पावसामध्ये, काय गुंडाळून आणता, कागद प्लास्टिकच आणता ना. आज तुम्ही सगळी वर्तमानपत्राची लोक, तुम्ही सकाळी जेव्हा पेपर तुमचा बाहेर मुलं विकतात त्यावेळेला त्या पेपरवरती काय ठेवलेलं असतं, प्लास्टिकच ना. प्रश्न प्लास्टिकचा नाहीये, प्लास्टिक वाईट नाहीये, त्याचा ज्या प्रकारे वापर होतोय किंवा ज्या प्रकारे कचरा टाकला जातोय किंवा ज्या प्रकारे लोकांना ह्या गोष्टी तुम्ही पुरवल्या पाहिजेत त्या होत नाहीयेत. ही जी बाकीची जी सिस्टीम आहे ही जोपर्यंत या देशामध्ये लावली जात नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना कसले दंड आकारताय. मला फक्त एवढंच सांगायचंय, सरकारने सरकारचं पहिल्यांदा काम करावं, लोकांना दंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर लावाव्यात त्यांनी. प्लास्टिकवरती जर समजा तुम्हाला प्रोसेसिंग काही करता येत नसेल, जसं नाशिकमध्ये मला असं वाटतं कदमांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने जाऊन नाशिकमध्ये बघावं एकदा. महानगरपालिकेच्या लोकांनी इथे मुंबईच्या असतील नंतर ठाण्याच्या असतील जाऊन बघावं नाशिकला काय चाललंय ते. आणि मग इकडचे जे काही तुमची काही डम्पिंग ग्राउंड्स असतील तिथे त्या गोष्टी कराव्यात. बिल्डरांना विकण्यात जागा काय, त्याच्यात काय हशील आहे. कुठच्याही बिल्डरचा डोळा गेला त्याच्यावरती जागेवरती की लगेच हे डम्पिंग ग्राउंड उचलणार आणि दुसरीकडे न्यायचा प्रयत्न सुरू करणार. आज किती वेळा आपल्या मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडला किती वेळा आगी लागल्या, खूप वेळा लागल्या. त्याच्यावरती काय करतायत, त्याच्यावरती कोणी काही करत नाहीये, त्याच्यावरती कोणी काही बोलायला तयार होत नाहीये. आज दंड आकारण्यासाठी जी लोक समोर येतील त्यांना पहिल्यांदा विचारा सरकारने सरकारचं काम केलंय का. आणि ते जर समजा ते सरकार करणार असेल त्याची, जसं सरकारने आता प्लास्टिक वापरायची मुदत दिली ना तसं महानगरपालिका आणि सरकारला देखील मुदत दिली पाहिजे की तुम्ही किती मुदतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात ते पहिल्यांदा सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही दंड आकारा. प्लास्टिकने शहरं खराब होतात, हो होतात. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या प्लास्टिकमध्ये येतात. तुम्ही त्या दुकानदाराला पहिल्यांदा समजून सांगायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, बाबा हे काय करायचंय पुढे. ह्याचं दंड घेणारा नाही माहिती नाहीये, दंड देणारा नाही माहिती नाहीये. एका दिवशी एखाद्याला आलेला झटका हे काही देशाचं किंवा राज्याचं धोरण नाही होऊ शकत. आणि मला असं वाटतं सरकारने पहिल्यांदा ह्या गोष्टी जी कारवाई आहे ही पहिली थांबवावी. सरकारने सरकारचं पहिल्यांदा काम करावं. पहिल्या नद्या स्वच्छ कराव्यात. फुटपाथवरती एकेका फुटपाथवरती तुम्ही जेवढा तो असेल फुटपाथ त्याच्यावरती तुम्ही पहिल्यांदा कचरा टाकण्याची पहिल्यांदा तिकडे कचरा कुंडी असली पाहिजे, त्या पहिल्या स्वच्छ करा. लोकांना जर समजा टाकायचं असेल तर कुठे टाकायचं आहे माहिती नाही आहे. आज इथे तुम्ही कुठच्याही मार्केटमध्ये जा, कुठे कचरा असतो, कुठे कचरा टाकायचा लोकांना माहीत नाही आहे. प्रशासनाने, महानगरपालिकेने, सरकारने पहिल्यांदा त्यांचं काम नीट करावं आणि मग लोकांना अक्कल शिकवावी.
मला एवढंच सांगायचं. तुम्हाला काय विचारायचं आहे? एक प्रश्न आहे. हं. मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. एवढे वर्ष महापालिका चालली, 58,000 कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये त्यांचे पडले. 80% सीवर मलयुक्त पाणी म्हणजे विदाऊट ट्रीटमेंट हो, समुद्रामध्ये सोडलं जातं. हो, तर मग शिवसेनेला आणि मुंबई महापालिकेला किती दंड लावायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं? त्याच्यावरती काही काय तो मोजता नाही येणार. हो. तो मोजता नाही येणार. आपण ज्या वेळेला आज तुम्हाला इंटरनेटवरती, मोबाईलवरती अनेक ठिकाणी तुम्हाला जगभरातल्या अनेक समुद्रांचे फोटो येतात. स्वच्छ असतात, निळेशार असतात. बरोबर आहे? तिथे ही समस्या असेलच ना. मग तरी त्यांचे समुद्र हे निळे का असतात आणि आपला समुद्र काळा का असतो? 25 ट्रीटमेंट प्लांटच उभा केला नाही, कायद्याने तो उभा करायला पाहिजे. त्याच्यावरती पर्यावरण मंत्री काहीच बोलत नाही. अगदी बरोबर आहे. मला हेच म्हणायचंय, मला हीच गोष्ट म्हणायची आहे. सरकार सरकारचं काम करत नाही, महानगरपालिका महानगरपालिकेची कामं करत नाहीत आणि दंड तुम्ही लोकांना लावताय. दंड वसुलीच्या विरोधात मनसे काय करणार? प्लास्टिकचा जो कचरा जो आपण 3 बॅग वापरतो घरी, त्याबद्दल लोकांना काय माहिती का, ते कचरा ठेवायचा कुठे? दुसरा, जे दुकानदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वेफर्स हो, ते जे डस्टबिन्स असतात ना, मोठ्या आपल्या तुमच्या कचरा कुंड्या असतात ना, त्याच्या आतमध्ये देखील प्लास्टिकच लावलेलं असतं. बरोबर ना? तो प्लास्टिक शिवाय जर समजा तुम्ही टाकलात त्याच्यामध्ये, तर समजा ज्या गाड्या येतात उचलायला त्यांनी काढायचा कसा? तशाच त्या पिशव्या उचलतात आणि त्या गाडीमध्ये टाकतात ना. सो प्लास्टिक हे वाईट नाही आहे. फक्त या सगळ्या बंदी मागे काही राजकीय फंडाचं काही धोरण आहे का? हे जरा तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. प्रीपॅक वस्तूंवर बंदी नाही, म्हणजे लेज आणि याच्यावर. दुधाच्या पिशवीवरती नाही, लेजवरती नाही, छोट्या बॉटल्सवरती नाही, ते प्लास्टिक नाही. प्लास्टिक सोबत सर थर्माकोलवरती बंदी आणलेली, त्याच्यामुळे मच्छीमार असतील किंवा आता आपले ते आज मी काहीतरी वाचलं, ते थर्माकोलवरची बंदी काढली. त्याच्यावर नाहीये. म्हणजे पहिल्यांदा थर्माकोल सांगितलं, आता म्हणतात त्याच्यावरती बंदी नाही. अरे प्रश्न आहे, तुम्हाला काही धोरण बिरण नावाची काही गोष्ट आहे की नाही सरकारला? हे जे प्रश्न जात आहेत त्यावेळेस आपण एक गंभीर आरोप केलाय की निवडणुकांमध्ये फंड घेण्यासाठी असं बोललं जातंय. तक्रार घेऊन आलेत का प्लास्टिक इंडस्ट्रीची? मला नाही, तुमच्याकडनंच कळलेत गोष्टी. सोर्स सांगू? हे जे प्रश्न आहेत, खूप वाजत गाजत स्वच्छ भारत अभियान सुरू केलं होतं. राज्य सरकारने पण एक नामकरण झालं होतं. मोदी पण हातात झाडू घेऊन फिरत होते. पण आता हे सगळं फेल होतं असं वाटतंय का? हे सगळं 100% स्वच्छ भारत वगैरे काही नाही प्रकरण. स्वच्छ भारतच्या नावाखाली फक्त तुमच्याकडनं टॅक्स घेतले. ते ज्या मतदारसंघामध्ये राहतात तिकडची नदी नाही साफ करता आली अजून. त्या खात्याचे मंत्री वारंवार असा दावा करतात, कारण हेच प्रश्न त्यांना विचारले जातात. मंत्री असं म्हणतात, गेल्या 6-8 महिन्यात नागरिकांना, प्रसारमाध्यमांना सगळ्यांना वेळोवेळी याची कल्पना देण्यात आलेली आहे. हा अचानक एका रात्रीत झालेला निर्णय अरे नाही. प्रश्न असा आहे, माझं फक्त तुम्हाला म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना जेव्हा सांगताय त्यावेळेला तुम्ही तुमची कामं केलेली आहेत का? महानगरपालिकेची जबाबदारी जी आहे ती महानगरपालिका पार पाडतीये का? माझा पहिला प्रश्न हाच आहे ना, की तुम्ही लोकांच्या घरामध्ये हात घालण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही जे करायचं आहे ते का नाही तुम्ही करत आहात? आता इथे संदीपने विचारलेला प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न एकदा महानगरपालिका आयुक्तांना विचारा, महापौरांना विचारा. मुख्यमंत्र्यांकडून जर विधान नसेल तर तुम्ही आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी खरं तर ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, तातडीने लक्ष घातलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. याचा लोकांना त्रास होतोय. ते का घालत नाही तुमचा अंदाज? मला कल्पना नाही, ते मराठ्यांमध्ये बहुधा बिझी असावेत. तरी ही जी प्लास्टिक बंदी जर जी जाचक असेल, दंड जास्त आकारला असेल, तर ती आता तात्पुरती त्याला स्टे देऊन पुन्हा नव्या सिस्टीमसह यावं अशी तुमची मागणी आहे. नव्या सिस्टीमसह यावं याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की कचरा हाच विषय ना. चांगल्या चांगल्या लोकांना कचरा कुठे टाकायचा कळत नाही. म्हणजे या महानगर आपला ही जी दादर चौपाटी आहे, या दादर चौपाटीवरती ते अनेक अशा संस्था असतात ना, ते ज्या रविवारी वगैरे साफ वगैरे करतात. ती लोक माझ्याकडे आली होती आणि त्यांना तिथे पिशव्यांमध्ये
तुमचे इंजेक्शनच्या सिरिंज सगळ्या सापडतात, त्या प्लास्टिकच्याच आहेत. त्या कुठच्या तरी हॉस्पिटलमधनं किंवा कोणाकडे तरी आल्या आहेत, डॉक्टरांच्या इकडनंच आल्या आहेत. आता ते अशी जर लोक जर समजा तुमच्या चौपाटीवरती येऊन जर टाकत असतील, काय करायचं? याचा अर्थ आजूबाजूला कुठेतरी त्या डस्टबिन नाही आहेत, तिकडे कुंड्या नाही आहेत, असा त्याचा अर्थ होतो. पण दंड जर आकारण्यात आला, जो दंड आकारण्यात येतोय, तर पक्षाची भूमिका काय असेल? कारण ज्या प्रकारे नाही, दंड द्यायचा नाही. पहिल्यांदा महानगरपालिकेने आणि प्रशासनाने त्यांचं काम पहिल्यांदा उत्तम करावं, नीट करावं. या गोष्टी तुम्ही रस्ते देत नाही आहात नीट, तुम्ही फुटपाथ देत नाही आहात नीट, त्याच्याबद्दल आम्ही कोणाला दंड आकारायचा? रोड टॅक्सच्या नावाखाली तुम्ही सगळे टॅक्स घेऊन जाता लोकांकडनं. तुम्ही असं म्हणतात की दंड द्यायचा नाही, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून काही यंत्रणा उभी, कारण पुढच्या काळात संघर्ष उभा राहू शकतो. हो. ही यंत्रणा विरुद्ध लोक. मी आज आता यांच्याशी बोलतो आणि ती यंत्रणा लावतोच. काय? दंड आकारण्याला माझा विरोध आहे 100%. पहिल्यांदा सरकारने सरकारची जबाबदारी पार पाडावी. त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीला पर्याय द्यावा. तो पहिल्यांदा मार्केटमध्ये पहिला येऊ देत, तो स्थिर स्थावर होऊ देत. एक पहिली गोष्ट सांगतो, ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पर्याय आला, बरोबर, त्या वेळेला लोकांनी तो स्वीकारलेला आहे, नाकारलेला नाही आहे. परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारचा पर्याय न देता एके दिवशी असलेली गोष्ट काढून घेताय, म्हणजे हे नोटबंदी सारखंच झालं ना. पण तुम्ही लोकांना आव्हान तुमचेच पैसे बँकेमध्ये आहेत आणि जे तुम्ही काढू शकत नाहीत, ही परिस्थिती आणली ना सरकारने. आपल्या आव्हान करताय का लोकांना दंड भरू नका? होय. आपल्या पक्षातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी घाईघाईत हा पर्यावरण मंत्र्यांनी निर्णय घेतलाय. मला माहिती त्या आतल्या बिळात कोण जाईल. काकाला पुतण्याची भीती कधीपासून वाटते? असा एक काळ त्यांनी मी वाचलं ते तुमच्या वर्तमानपत्रात. ते इवलीशी बुद्धिवाला आहे ते. कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये सांगकाम्यांना काही कळणार नाही. आणि माझा विषय आहे हा सरकारशी संबंधित आहे, नात्याशी संबंधित नाहीये. रामदास कदमांनी ह्या गोष्टी नात्याशी जोडू नयेत आणि नात्यामध्ये अजून काही वाद होतील याची अपेक्षा रामदास कदमांनी पाहू नये. रामदास कदमांनी काय करायचंय किंवा काय केलंय, काय करणार आहेत ते रामदास कदमांनी सांगावं. ज्यावेळेला राजकारण म्हणून गोष्ट येते त्यावेळेला प्रशासन ही गोष्ट येते आणि प्रशासनाने काय करायचं हे सांगायचंय. निर्णय जर समजा रामदास कदमांनी घेतलाय, त्याचं उत्तर रामदास कदमांनी द्यायचंय. छातीवरती पॅन्ट घेऊन नुसते फिरून काही होत नसतं. नाही सर, तुम्ही म्हणतात की निर्णय, शर्टाचा खिसा पॅन्टच्या आतमध्ये असतो. नाही सर, तुम्ही म्हणतात की निर्णय रामदास कदमांनी घेतला, पण त्यांच्या पक्षातले नेते आदित्य ठाकरे हेही वारंवार मला कोणाशी देणं घेणं नाहीये. कोण समर्थन करतंय आणि कोण नाहीये. निर्णय कोणी घेतलाय? सरकारने. उत्तर कोणी द्यायचंय? सरकारने. कामं कोण करणार आहे? सरकार, महानगरपालिका जी त्यांच्याच ताब्यात आहे ना, महानगरपालिकेने याची उत्तर द्यायची. विनाकारण दुसरीकडे हा विषय घेऊन जायचा नाही. समजलं? तुम्ही आणखी एक वेगळा विषय जर तुम्ही या सगळ्या निर्णयाचा नोटबंदीशी म्हणजे अचानक झालेला निर्णय, तर एक अलीकडेच घटना समोर आली आहे की नोटबंदीच्या काळात अमित शहा अध्यक्ष असलेल्या बँकेमध्ये सर्वाधिक नोटा बदलल्या गेल्या. त्यावर तुमची काही प्रतिक्रिया आहे? माझं ते बघा, प्रश्न असा आहे, अमित शहावरती कोणती कारवाई नाही, मराठ्यांवरती कारवाई. त्याच्यावरती मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. खरं तर महाराष्ट्र बँकेसारखा जो विषय आहे त्याच्या जर समजा तुम्हाला चेअरमनना किंवा इतर कोणी अधिकाऱ्यांना त्यांच्या जर समजा तुम्हाला अरेस्ट करायची असेल तर तुम्हाला एकतर रिझर्व्ह बँकेशी किंवा तुम्हाला फायनान्स मिनिस्टरशी बोलायला लागतं. पुण्यामधले पोलीस जाऊन कारवाई करतात आणि मुख्यमंत्री सांगतात मला माहिती नाही. असं होऊ शकतं का? मुख्यमंत्री खोटं बोलतायत. माझ्यापर्यंत आलेली जी माहिती आहे त्याप्रमाणे काहीतरी ह्या सर्व बँकांमधला जो पीक कर्ज देण्याचा जो विषय आहे शेतकऱ्यांना, ते दिलं गेलं नाहीये आणि त्याच्या इन्क्वायरीवरती मराठे होते. तुम्ही तपासून घ्या, मला जी माहिती मिळाली ती मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यांनी स्वच्छ सरकार याच्यामध्ये फसवणूक करते, सरकारने कोणतेही काम केलेलं नाही आणि ही अशा प्रकारची कर्ज दिली गेलेली नाहीत, हे ज्या वेळेला मराठ्यांनी समोर ठेवलं त्यावेळेला मुख्यमंत्री भडकले.
आणि तोही एक राग मराठ्यांवरती तो काढला गेला. नाहीतर असे जाऊन पोलीस असे उचलत नाहीत. त्याचा DS कुलकर्णीची काही संबंध नाही आहे. मग ती कोण कोचर, चंदा कोचर वगैरे हे सगळे बाहेर कसे काय? पंजाब नॅशनल बँक काय झालं त्याचं? पुढे काही नाही. अमित शहाना कोणी हात लावते? कोणी नाही लावत. मराठ्यांना का लावला? दुसरा जो मला एक गोष्ट विषय कळलेला आहे, तो अजून म्हणजे त्याला काही आत्ता ह्या क्षणाला तरी काही पुरावा नाही आहे, परंतु तो जो कळतोय तो असा आहे की महाराष्ट्र बँक ही हळूहळू बंद करायची आणि ती बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज करायची. आता हे जर खरं असेल तर हे भयानक आहे. आज महाराष्ट्र बँकेचे तुम्ही अशा प्रकारे चेअरमन उचलल्यानंतर जे ठेवीदार आहेत त्यांना काय झालं असेल? किंवा बँक राहते का बुडते? हे मला असं वाटतं आता सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या प्रकारचे सगळे निर्णय घेतले जात आहेत. याच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही मला. नाणार बाबतीतही सरकार आग्रही आहे. काल सामंजस्य करारावर सह्या झाल्या आहेत. काय म्हणजे तुम्ही विरोध केलाय, स्थानिकांचा विरोध आहे, शिवसेनाही विरोध करते, तरी अजून नाही. मला असं वाटतं फडणवीस बोलले होते ना की महाराष्ट्रात नाही झालं तर गुजरातला घेऊन जा ना गुजरातला. म्हणजे सौदी अरेबियाच्या पैशासाठी म्हणून किती हट्ट करायचा, याला पण काही मर्यादा आहेत की नाही? काल मुंबईत पाऊस पडला, मात्र काय म्हणतो? हाल झाले. मेयर म्हणतायत की कुठेच पाणी साठलेलं मला दिसलं नाही, असं त्यांचं काल आता तुम्ही फोटो टाकलेत ना रे. नरेंद्र मोदी आज मुंबईत होते. आणीबाणी स्मरण दिवस साजरा केला त्यांनी मुंबईमध्ये. काय भूमिका आहे त्यांचं? म्हणणं असं आहे की 1-1.5 तासांनी माझं फेसबुक पेज बघा. आता पत्रकार परिषद काय तुम्ही मी काय कुठे मी सांगतो ना तुम्हाला, आता 1 तासाभराने माझं फेसबुक पेज बघा. साहेब याला जोडून आहे की सरकारी पब्लिक मनीने आज त्यांनी पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज दिलं आणीबाणीला क्रिटिसाइज करतात. म्हणजे स्वतःच्या पब्लिसिटीसाठी ते लोकांचे पैसे वापरतात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये सगळे त्यांचे हे आले ऍडव्हर्टाईज. त्यावर आपली काय 4 वर्ष वापरतायत. मोदी असंही म्हणाले की डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनला काँग्रेस मानत नाही आणि त्याची आम्ही रक्षण करतो. 1 तासाने माझं व्यंगचित्र जे येईल त्यात सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला सापडतील. आता 1 तासाभरात पडेल ते. ठीक आहे. राजकीय विषय वेगळा होता. मग आता काय चालू होतं आपलं? निवडणुका टप्प्याटप्प्याने